लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भावे न प्रीती पोटे भारवाहे त्याचे सर्वस्व हे साहे ऐशी कळवळ्याची जाती करीला भावे न प्रीती तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग करू तेची वंदो श्री चरण श्री गुरु चैतन्य नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुझा पावन जातो चरा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वचनायका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भैर जय गावी केला वास तया नसावे उदास आइये महाराज विराजिये आइये महाराज विराजिये आइये महाराज विराजिये
व्यास घोडा लेकुराचे हित बाह्य किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भावी प्रीती प्रस्तुत प्राप्त असा प्रसंग भगवत भक्त श्रोते सज्जनांच्या समोर सेवेकरता उच्चारलेला अभंग महान भगवान भक्त देवनिवासी वैराग्याचे मुकुटमणी देवमान्य श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय आईचं महत्व प्रतिपादन करतात. विठ्ठल आईचं जीवन हे फक्त लेकरासाठीच असतं. लेकरावर अत्यंत प्रेम करावं, लेकरावरती माया करावी, लेकराचं हित करावं हेच फक्त आईला ठाऊक असतं. लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त का कळवळ आईशे कळवळ्याची जाती घरीला भावे नक्की कुठल्याही प्रकारचा लाभ अपेक्षा इच्छा महत्वाकांक्षा त्या मुलाकडून ती जाणत नाही किंवा मागत नाही, घेत नाही. फक्त तिला एवढंच माहिती असतं की माझ्या मुलाचं हित कसं होईल, का होईल, कारण नाळे कळवळ आहे. ज्याला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वाढवलंय ना त्याच्यासाठी सर्वस्व पणाला लावायची जबाबदारी किंवा आई घेत असते. 9 महिने 9 दिवस ज्याला पोटामध्ये वाढवलंय ना त्याचे सर्वस्व शेवटी आपल्या जीवावर उदार होऊन सुद्धा आई लेकराचं हितच पाहते. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हे साहे ऐशी कळवळ्याची जाती करीला भावी प्रीती. आईचं महत्व प्रतिपादन करत असताना शेवटी जगद्गुरु तुकोबराय संतांच्या कडे आपलं ओझं टाकताय. तो का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाती करीला भावी प्रीती. तिन्ही चरणामध्ये आईचा दृष्टांत देऊन वास्तविक पाहता शेवटच्या चरणामध्ये ही आईचाच दृष्टांत असायला पाहिजे होता. आईकडे मागणी असायला पाहिजे होती. पण जगद्गुरु तुकोबराय तसं न करता संतांच्या वरती आपला भार टाकतात. याचं एकमेव कारण जर काय असेल तर संत हे आईप्रमाणे असतात. त्याच्या पुढे जाऊन सांगेन महाराज मी संत आईप्रमाणे नाही, आईच्या 1000 पटीने श्रेष्ठ संत आहेत. म्हणून संतांच्या पायावरती की डोकं ठेवून आपलं ओझ किंवा आपलं गारानं आपल्या अडचणी आपलं सुख दुःख संतांना सांगावं आणि त्यांच्या ठिकाणी नतमस्तक व्हावं. म्हणून संतांच्या ठिकाणी नतमस्तक झाले का? कारण संत हे सुद्धा आपली आई आणि बाप आहे. संत तुम्ही मायबाप आहेत आपले खरे मायबाप. हिताचे जर कोणते असतील संत असतील तर हित न ठावे जननी जनका. खरं हित परमार्थिक हित आपल्या आईवडिलांना कदाचित कळत नसेल पण आपल्या हिताचा विचार करून संत तुम्हा मला उपदेश करतात. दादा लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम. संत हेच मानवी जीवनाचे हितकारक आहेत. शीत जर कोणी पाहिलं असेल मानवी जीवनाचं ते संतांनी पाहिलंय. म्हणून जगद्गुरु तुकोबराय आईचं वर्णन करत असताना दृष्टांत देत असताना सुद्धा शेवटच्या चरणावरती बोलत असताना संतांच्याकडं आपलं ओझं टाकतात. याचं एकमेव कारण संतांना सुद्धा जगद्गुरु तुकोबराय आई म्हणतात. आणि मग संत जर आई असतील तर आईप्रमाणे संत लेकराचा नवे समाजाचा विचार करतात, हित करतात. ते काय करतात तर ते आईप्रमाणेच करतात. आई काय करते? लेकराच्या हिताचा विचार करते आणि त्या लेकरासाठी आपलं सर्वस्व पणाला लावते. अशा आशयाचा अभंग सेवेकरता या ठिकाणी निवडलेला आहे. विठ्ठल वरती चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तो असा आजची जी कीर्तन रूपी सेवा या सेवेच्या निमित्त आपल्या सर्वांना ठाऊक आहे, ज्ञात आहे, माहीत आहे. आज बरोबर 1 वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या लाडक्या असणाऱ्या, प्रिय असणाऱ्या या वीर परिवाराची एक माता, या गावचं भूषण अनुसयाबाई गणपतवीर ह्या 1 वर्षापूर्वी आपल्याला खरं तर दुःख सागरामध्ये लोटून आनंदाच्या प्रवासाला निघून गेल्या.
शरीराला मृत्यू आहे, आत्मा अमर आहे. नयनम छंदती शास्त्राने या न्यायाप्रमाणे आत्मा शास्त्राने कापल्या जात नाही, अग्नीनं जाळल्या जात नाही, वाऱ्यानं सुकवल्या जात नाही. त्याप्रमाणे मरण हे शरीराला आहे. आत्मा हा नित्य प्रवासी आहे. तो या देहातनं त्या देहामध्ये प्रवेश करत असतो. या देहाचं कार्य संपलं, या देहामधलं दिलेलं आयुष्य संपलं की तो आत्मा या देहाचा त्याग करतो आणि पुन्हा पुन्हा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करत असतो. माऊली सुंदर वर्णन करतात ना. जैसे जीर्ण वस्त्र सांडी जे मंग नूतन वेडी जे तैसे देहांतरा ते स्वीकारी जे चैतन्य राहते याप्रमाणे. ज्याप्रमाणे अंगावरचं वस्त्र, अंगावरचा कापडा, अंगावरचा सदरा किंवा साडी खराब झाली असेल, फाटली असेल तर ती टाकून आपण देऊन पुन्हा नवीन परिधान करतो. तद्वत त्याच प्रमाणे आत्मा काय करतो तर आत्मा हे जीर्ण झालेलं शरीर, खरं तर हा शरीररूपी अंगर काय, ही शरीररूपी साडी आपल्याकडं ही जीर्ण होत असते. आणि ती जीर्ण झालेली कपडे जसं माणूस काढून टाकून देत असतो दादा, त्याच पद्धतीनं आत्मा या शरीराचा त्याग करतो आणि अनंताच्या प्रवासाला निघून जातो. अशीच या वीर परवराची माता आपल्या सर्वांना दुःख सागरामध्ये लुटून अनंताच्या प्रवासाला आज खरे तर निघून गेल्यात ना. जाणं हे क्रमप्राप्त आहे. कारण माऊली सुंदर वर्णन करतात. उपजले ते नासे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू अटळ आहे. जो या ठिकाणी येतो ना त्याला एक ना एक दिवस आयुष्याच्या सरते शेवटी जावं लागतं दादा. कारण हा देह मिळाला ना, तो देहच मुळात आपल्याला मिळालेला नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सखळ आयुष्य खातो काळ सावधान. मिळालेला देह एक ना एक दिवस आपल्याला याच ठिकाणी ठेवून जायचंय. का ठेवून जायचंय? या देहाचा क्षणाचा हे भरोसा नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. मग गळा पडली आकाशा, पुढे हुशार थोर आहे ओळ साधा. राम राम स्मराधे. देह जाणार आहे, देह जाईल त्यासे काळोबा खाईल. हा तुम्हा मला 3.5 हाताचा जो देह मिळालाय ना, तो देह एक ना एक दिवस तुमच्या आमचा या ठिकाणी ठेवून तुम्हा मला अनंताच्या प्रवासाला निघून जावं लागणार आहे. का जावं लागणार आहे? कारण नाशिवंत आहे, याचा भरोसा नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी. घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. 3.5 हाताचा निर्देव तो आम्हाला मिळाला ना. त्यांनी एकदा का हाक मारली रे मारली कि मग घर से बाहर निकलना पड़ेगा. हे जरी नाही कालो तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालो तरी नाही काला, तरी दुसरा येईल, हे जरी नाही काला. सरद देवटी बा काळ बांधून नेईल, सरद देवटी बा काळ बांधून नेईल, सरद देवटी बा काळ बांधून नेईल, सरद देवटी बा. आमचे काय मारायला, आमचे काय मारायला.
दातवान घ्या गा कोणी दातवान घ्या गा कोणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी सोहमवाग्या प्रेम नगरावारी मल्हारी वारी मग मल्हारी पुढे गेले त्याचा शोधितो मार्ग पुढे गेले त्याचा शोधितो पुढे गेले त्याचा शोधितो मार्ग पुढे गेले त्याचा शोधितो चला जाऊ माग हेत आम्ही चला जाऊ माग हेत आम्ही पुढे गेले त्याचा शोधितो मार्ग पुढे गेले देहाबद्दल वक्तव्य करत असताना संतांनी अनेक उपदेशपर अभंग लिहिले. जीवन मिळालं हे जीवन एक ना एक दिवस संपणार आहे. आयुष्य संपणार आहे. आयुष्य सुद्धा क्षणाक्षणाला कमी होते दादा. तुमचं आमचं आयुष्य क्षणाक्षणाला कमी होत असताना सुद्धा आपण वाढदिवस साजरा करतो हा मूर्खपणा आहे. हा खरं तर बुडदिवस साजरा करायला पाहिजे. एक दिवस आपल्या आयुष्यातला कमी झालाय ना, ठीक आहे ना. एक दिवस कमी होत असताना सुद्धा आपण वाढदिवस साजरा करतो. संत महात्मे म्हणतात अरे बाबा एक दिवस जीवनातला कमी होतोय. क्षणाक्षणाला तुझं आयुष्य कमी होतंय. हा उत्तमातला उत्तम नरदेह भगवान परमात्म्याने दिलाय ना, तो एक ना एक दिवस तुला या ठिकाणी ठेवून अनंताच्या प्रवासाला निघून जावं लागणार आहे. जन्माला तर सगळेच येतात आणि मरताना सुद्धा सगळेच मरतात. तुम्हाला सगळ्यांना एक ना एक दिवस माझ्या सकट हा नरदेह या ठिकाणी ठेवून जावं लागणार आहे. का तर हा मृत्यू लोक आहे. हे तर मरण हे सत्य दादा. प्रत्येकाला मरावं लागणार आहे. पण मरत असताना एक काम करा गड्या, एक काम करा. कोणतं काम? उत्तमाचे ओरे उत्तमाचे ओरे उत्तमाचे ओरे सगळेच असतात. पण जात असताना एकच काम करा गड्या. उत्तमाचे ओरे कीर्ती मागे. उत्तमातली उत्तम कीर्ती जर करून गेलात ना तर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी जन्माला यावं लागणार नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे चैनम. सारखं सारखं जन्माला यावं लागणार नाही आणि सारखं सारखं मरावं लागणार नाही. मुळात उत्तमातला उत्तम देह मिळालाय ना तर आपला
ज्या दिवशी शेवट असेल ना त्या दिवशी तो शेवट गोड व्हावा. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. आपला शेवट गोड व्हावा, समाजाने हळहळावा. आपण गेल्यानंतर हळहळावं ना, गावाने हळहळावं, तालुक्याने हळहळावं. का? चांगली व्यक्ती होती बरं का, दानशूर व्यक्ती होती बरं का, सगळ्यांवरती लक्ष होतं. आज ती आम्हा सगळ्यांना सोडून आली ना, सोडून गेली ना. ज्यावेळेस अशी माणसं सोडून जातात ना त्यावेळेस ज्यांना ज्यांना ती व्यक्ती ठाऊक आहे त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागाव्या. त्याला अश्रूंच्या धारा लागाव्या. कबीरदाजी सुंदर वर्णन करतात. ज्यावेळेस आपण पैदा होतो ना त्यावेळेस समाज सगळा हसत असतो. कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी करके चलो जग रोए हम हंसे चल रिया जीने रे जीने चल जीने रे जीने चल राम नाम रस पीने जगरिया जीने रे जीने रे. ऐका कबीरदास म्हणतात आपण ज्या वेळेस आलो त्यावेळेस आपण रडत होतो, जग हसत होतं. पण ऐसी करणे करके चलो जग रोये हम हसे. माणसानं हसत हसत मरणाला सामोरं जावं. त्याच्या पुढे जाऊन सांगू, माणसं जगण्याची तयारी करतात त्याच्यापेक्षा माणसानं मरणाची तयारी करून मरावं. हे खरं उत्तम आहे. माणसानं मरणाची तयारी करावी. आपलं मरण कसं असावं? आपुले मरण पाहिले मी डोळा, आपलं मरण आपल्या डोळ्याला दिसावं. अरे ज्यावेळेस आपण हा देह सोडू ना तेव्हा आपलं चित्र रंगवावं की किती समाज असेल, कोण कोण आपल्यासाठी रडत असेल. अरे ज्यांच्यावरती उपकार केले, ज्यांच्यावरती माया केली, ज्यांना हाताशी धरून पळायला खेळायला शिकवलं, अशी कितीतरी माणसं आपल्यासाठी येणार आहेत, रडणार आहेत. हे आपलं नाही तर माणसं काय का म्हणतात, बरं झालं मरेना का मेला आणि याला कंठाळा येणे आम्हा. अख्ख्या गावाला त्रास देतोय. माणसांना उलट वाटतं ही कधी एकदाची कटकट जाते कोणास ठाऊक. असं नाही दादा, ज्यांना माहिती व्हावं त्यांना कळालं ना की त्यांच्या डोळ्यातनं अश्रूच्या धारा लागाव्यात. ज्या आपल्याला सोडून गेल्या, आज अनुसयाबाई 1 वर्षापूर्वी आपल्याला सोडून गेल्या ना दादा, ज्या दिवशी कळलं ना त्या दिवशी आमच्या सर्व वारकऱ्यांच्या नेत्रांना धारा लागल्या होत्या. का? कारण एवढं प्रेम केलं त्या माऊलीनं त्या लेकरांवरती, या वारकऱ्यांवरती. वारकऱ्यांना लेकरं समजावीत, वारकऱ्यांना लेकरं समजावी या माऊलीनं. अहो 25 वर्षाचा सहवास, 1 दिवसाचा नाही, 3 दिवसाचा नाही, 25 वर्षापासून आम्ही या ठिकाणी येत असतो महाराज, तुम्हाला माहिती आहे. आणि 25 वर्षापासून वारकऱ्यांची केलेली सेवा आहे. आणि जीवनामध्ये ऐका गड्या, वारकऱ्यांची केलेली सेवा, वारकऱ्यांना केलेलं अन्नदान, साधूची केलेली सेवा आणि अखंड हरिनाम सप्ताहाला दिलेली देणगी जगात कधीच वाया जात नाही, कधीच आई वडिलांची केलेली सेवा कधीच वाया जात नाही. तुका म्हणे सेवा त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा. तुका म्हणे सेवा त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय भगवंताची सेवा घडावी, साधूची सेवा घडावी, वारकऱ्याची सेवा घडावी. आणि ज्या ज्या ठिकाणी
धार्मिक कार्य असेल त्या ठिकाणी जमल तेवढं दान द्यावं. कधीच वायाला जाणार नाही, कधीच वायाला जाणार नाही. आज ही वीर कंपनी 25 वर्षापासून श्री सद्गुरू गुप्तनाथ महाराज पालखी सोहळ्याचे अन्वय आहेत. वारकऱ्यांवरती पुत्राप्रमाणे प्रेम करावं, अन्नदान करावं. त्यांच्या आता या आई गेल्या, काय सांगावं दादा, आई गेल्याचं दुःख एवढे. ज्या माऊलींना आम्हाला 25 वर्षापासून आपल्या स्वतःच्या हातानं इथं आल्यावरती आंघोळ घालावी, ती माता आज आम्हाला दिसत नाहीये. किती प्रेम आहे. स्वतःच्या हातानं पाठीला साबण लावावे. महाराज इकडे या, तुम्हाला आंघोळ घालायची. आणि मग त्या माऊलीनं सगळ्यांना, जेवढे वारकरी येतील त्या वारकऱ्यांना या ठिकाणी आपल्या हातानं आंघोळ घालावी. किती प्रेम असेल, किती आईचा कळवळ आहे, आईचं अंतःकरण आहे, आईची ममता आहे, आईची माया आहे. ती माऊली आज खरं तर आपल्यात आज नाहीये. त्यांच्या पाठीमागे त्यांचा परिवार असेल, मुलं असतील. त्यापैकी हरी गणपतवीर आहेत, नारायण गणपतवीर आहेत आणि धनंजय गणपतवीर आहेत. त्यांच्या सुना असतील, नातवंडे असतील. खूप मोठा परिवार आहे. आणि सगळेच या माऊलीच्या आणि त्यांच्या वडिलांच्या खरं तर वारसा हक्कानं ही लाभलेली त्यांना सेवा आहे दादा. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास कारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. अरे त्यांचे वडील सुद्धा आज या ठिकाणी नाहीयेत, माऊली नाहीत. पण दादा, आई वडिलांसारखं कष्ट जगतामध्ये मुलांसाठी कोणीच करत नाही. एवढं कष्ट मुलांसाठी करतात, आपल्या मुलांच्या हितासाठी करतात ना. बाप करी जोडी लेकुराचे गोडी, बापा करी जोडी लेकुराची गोडी, बाप करी जोडी लेकुराची गोडी, बाप करी जोडी लेकुराची गोडी, आपुली करवानी बाळगोनी, आपली